नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नॉनव्हेजला पण विसरून जाल असे मस्तपैकी कच्च्या केळ्याचे काप आपण आज पाहणार आहोत. चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर कच्ची केळी घेतलेली आहेत 3, बघू शकता तुम्ही. त्यानंतर 2 चमचे रवा घेतलेला आहे, 1 चमचा धणे पावडर घेतलेले आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे, 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे, 1 चमचा बेडगी मिरची मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण कच्ची केळी आहेत ती कट करून सोलून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता सुरीच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्ही बाजूनी. त्यानंतर आपण केळीचं वरचं आवरण आहे ते असं सोलून घ्यायचं आहे. बघू शकता. अशी मी सोलून घेतलेली आहेत. बघू शकता. बाकीची पण आपण अशीच सोलून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण आता हे कट करणार आहोत सुरीच्या साहाय्याने. असे मध्यम आकाराचे आपल्याला काप करायचे आहेत. जास्त पातळ पण नाही, जाड पण नाहीत. जाड केलात तर ते शिजणार नाहीत आणि पातळ केलात तर ते करपून जातील. त्यासाठी मध्यम आकाराचेच आपल्याला इकडे काप करायचे आहेत. बघू शकता तुम्ही, जेणेकरून ती मस्तपैकी फ्राय होतील. त्यानंतर एक एक काप असं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये घालायची आहेत. बाकीची पण आपण अशीच करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. असं मी पाण्यामध्ये घातलेले आहेत कच्ची केळी. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी डिश घेतलेली आहे. त्या डिशमध्ये आपण आता लाल तिखट मसाला घालायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. धणे पावडर घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. मस्तपैकी असं. त्यानंतर याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे, थोडी कुरकुरीत होण्यासाठी. त्यानंतर चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. व थोडं आंबट चिंबट होण्यासाठी लिंबाचा रस घालायचा आहे. हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे व अशी पेस्ट करून घ्यायची आहे. जसं आपण फिश फ्रायला पेस्ट करतो तशीच पेस्ट करायची आहे. जास्त पातळ पण नाही करायची आहे. बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे. त्यानंतर कच्च्या केळ्यांमधलं पाणी आहे ते असं मी काढून घेतलेलं आहे. आपण आता जी पेस्ट तयार केली होती ती या सगळी कच्च्या केळ्यांना लावायची आहे. मस्तपैकी असे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. बघू शकता. आपण आता ही 10-15 मिनिटं रेस्टसाठी ठेवून देणार आहोत. तुम्ही डायरेक्ट पण असंच पण लगेच करू शकता, पण जास्त मसाला मुरला तर चांगले लागतील मस्तपैकी असे. आपण आता ही 15 मिनिटं ठेवून देणार आहोत. तसंच तर केळीची कापा आहेत ती चांगली थोडी कुरकुरीत होण्यासाठी आपण अजून एक मसाला तयार करणार आहोत. कोटिंगसाठी असं रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये बेडगी मिरची मसाला घालायचा आहे, काश्मीरी. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण.
बघू शकता मस्तपैकी असं झालं पाहिजे. आपण आता जी कच्ची केळी मॅरिनेट करून घेतलेली आहेत ती या रव्याच्या बॅटरमध्ये अशी डीप करायची आहेत. बघू शकता असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशी एक एक करून लावून घ्यायची आहेत. मस्तपैकी अशी होतात चांगली एकदम कुरकुरीत. तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता. आणि अशीच पुदिन्याची चटणी आणि जर ही कच्ची केळीची कापं जर खाल्लात ना तर एकदम भारी लागतात. बघू शकता असं मी करून घेतलेलं आहे. आपण आता ही शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण असं तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये कच्ची केळी आहेत ती घालणार आहोत. कच्च्या केळीची कापं असं एक एक घालायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मंद आचेवर ठेवायची आहे व शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत कापही. बघू शकता तुम्ही. आपण आता ही दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहोत. बघू शकता अशी दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची आहेत. एकदम भारी लागतात ही. मस्तपैकी आपली कच्ची केळीची कापं तयार झालेली आहेत. बघू शकता. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.